कदाचित आपण सर्वांना ही सत्य परिस्थिती माहीत नसेल किंवा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत नसाल, ते म्हणजे दूध डेअरीवाल्यांची क्रूरता. गायींबद्दल, म्हशींबद्दल, त्यांच्या लेकरांबद्दल जी क्रूरता चालली आहे ना, हे आपल्याला दिसत नाही आहे आणि आपण दिसूनही न दिसल्यासारखं वागत आहोत. का? कशासाठी? अरे दुधासाठी किंवा 4 पैशांच्या लालचेसाठी ही लोक अतिशय नीच थराला गेलेली आहेत. तुम्हाला मी सांगते, मी काही व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये अक्षरशः त्या म्हशीच्या वासरूला त्यात आतलं मांस काढून त्याच्यामध्ये भुसा भरलेला असतो आणि ते भुसा भरलेलं वासरू म्हशीच्या समोर ठेवलं जातं, म्हणजे म्हशीला वाटावं की आपलं लेकरू जिवंत आहे आणि तिने दूध सोडावं, दूध द्यावं. किती क्रूरता आहे ही तुम्ही लक्षात घेऊ शकता. आपण आपल्या लेकरांसोबत असं वागू शकतो का? मला एकच गोष्ट सांगा, आपल्या लेकरांसोबत अशी इतक्या क्रूरतेने आपण वागू शकतो का? मग ती कोणाची तरी लेकरंच आहेत ना. मग हे मार्केटमधून जे आपण पॅकिंगचं दूध म्हणा, दूध डेअरीमधून घेत आहोत इनडायरेक्टली डायरेक्टली, तर त्याच्यामध्ये किती सात्विकता आहे का किती पाप आहे हे देखील आपलं पाहण्याची गरज आहे. म्हणून आज प्रत्येक घरामध्ये वादविवाद आहेत. सुख समृद्धी अजिबात कोणाच्या घरामध्ये दिसायला मिळत नाही, दिसतच नाही. त्याच्या मागचं कारण हे आहे, एक तर भेसळयुक्त पदार्थ आणि हे भेसळयुक्त दूध. जबरदस्ती प्राण्यांकडून, गायींकडून, म्हशींकडून दूध उत्पन्न केलं जात आहे. त्यांना आर्टिफिशियली इंजेक्शनं देऊन, बऱ्याच काही गोष्टी करून, त्यांच्या वासरांना मारून त्यांच्या हक्काचं दूध ते आपल्याला पुरवलं जात आहे आणि त्याच्यामध्येच हे सर्व पाप आहे, त्यांचे श्राप आहेत आणि ते दुधाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि ते आपल्या शरीराला नुकसान देत आहेत. आपल्या घरदाराला त्याचा श्राप लागत आहे इनडायरेक्टली, ते आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून गांभीर्य लक्षात घ्या. घरोघरी गायी पाळायला सुरुवात करा, तरच आपल्याला सुख समृद्धी लाभेल आणि घरोघरी शांतता, सुख समाधान मिळेल. जर सोसायटीमध्ये, शहरी ठिकाणी गायी दारात आपण पाळू शकत नाही, मान्य, तर तुम्ही एकत्र येऊन गोशाळेला दान करा, गायींची काहीतरी सेवा करा. आठवड्यातून 1 दिवस आपल्याला सुट्टी असते, 1 दिवस का होईना पूर्ण फॅमिलीला घेऊन गोशाळेत जा, गायीसोबत वेळ घालवा आणि ते जे दूध आपल्याला मिळेल, आपण सेवा केलं, आपल्याला जे दूध मिळेल त्याच्यामध्ये खरे आशीर्वाद आहेत, ताकद आहे. म्हणून गांभीर्य लक्षात घ्या. आजूबाजूला काय चाललं आहे ह्याच्याकडे लक्ष द्या. मला काय करायचं आहे, आम्हाला काय करायचं आहे असं नाही. जेव्हा गोष्ट स्वतःवरती येते ना, तेव्हा लोक शहाणे होतात. म्हणून आत्ताच सावध व्हा, शहाणे व्हा. पॅकिंगचे फूड खाऊ नका, टीव्हीच्या आहारी जाऊ नका. आपलं काय करायचं आहे, आपलं कुठं नुकसान होते, कुठं फायदा होते हे बघा. जनावरांवरती जर अत्याचार थांबवायचे असतील तर सर्वस्वी आपली जबाबदारी आहे, कारण आपण बाहेर जाऊन विकत घेत आहोत दूध, आपण विकत घेत आहोत, आपल्याला दूध पाहिजे आहे. म्हणून ते डेअरी फार्मवाले त्या क्रूरतेने वागत आहेत. गायींशी, म्हशींशी, त्यांच्या लेकरांशी त्यांना भेटू देत नाही. अक्षरशः तर मोठ्या मोठ्या दांड्याने त्यांच्या तोंडावर वार केले जातं जेव्हा ते लेकराच्या जवळ जाते गाय. इतकी क्रूरता चालली आहे. कशामुळे? त्याला कारण आहे तुम्ही आणि आम्ही. आपल्या दुधासाठी, आपल्याला दूध देण्यासाठी ते इतक्या क्रूरतेने वागत आहेत, एवढं नीच थराला गेले आहेत. म्हणून जबाबदारी आपली आहे की आजूबाजूला काय चाललं आहे हे लक्ष ठेवायचे आणि गायींची सेवा करायची. काय वाटतं हे कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका.